सोडा सोडा डॉक्टर काकू सोडा कसलं विलक्षण स्वप्न होतं. याआधी असं स्वप्न मी कधीच बघितलं नव्हतं. मला स्वामी देवांशी बोलायलाच हवं. स्वामी देवा, स्वामी देवा. हा हा कसला दिव्य अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. देवा, मी आज जे काही अनुभवलंय ना ते शब्दात सांगणंच अशक्य आहे. काय विलक्षण स्वप्न होतं. आणि हा नक्कीच शुभ संकेत आहे देवा. पण कशाचा. तुमचा कोणी भक्त येणार आहे का काही विशेष घडणार आहे. विशेष घडणारच आहे सुंदर, कारण हा महिनाच विशेष आहे. हा व्यास पौर्णिमेचा म्हणजे गुरुपौर्णिमेचा महिना आहे. हा केवळ तिथीचा उत्सव नाही, तर हा गुरु शिष्यांच्या नात्याला वंदन करण्याचा पवित्र क्षण आहे. ज्याला गुरु लाभला त्याला दिशा लाभली. गुरु नशीब बदलत नाही, गुरु विचार बदलतो. आणि विचार बदलले की नशीब बदलतं. हा महिना गुरुभक्तीचा आहे, गुरु सेवेचा आहे आणि गुरु कृपेचाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा महिना स्वतःच्या अंतःकरणात गुरुतत्व जागवण्याचा आहे. या महिन्यात आमच्या भक्तांना विशेष गुरुदर्शन घडणार आहे. दत्तगुरु दत्तगुरु दत्तगुरु. स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ. स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती नृसिंह सरस्वती नृसिंह सरस्वती. स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ साई बाबा साई बाबा साई बाबा. स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी आणि आम्ही स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, आज आम्ही धन्य झालो. सुंदर आहे. जसा कुंभमेळा भरतो तसाच आमच्या भक्तांसाठी हा गुरुमेळा आहे. गुरुमेळा आहे. गुरुमेळा आहे. गुरुमेळा आहे. गुरु भेटतो तेव्हा ज्ञान मिळतं आणि गुरु भेटला की जीवन बदलतं. देवाला अनुभवण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे गुरु. हा महिना गुरुदर्शनाचा, गुरु भेटीचा
गुरुसेवेचा, गुरु आराधनेचा, गुरुसेवेचा आणि गुरु शिष्याच्या अखंड नात्याचा हा महिना आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. सोडा सोडा डॉक्टर, काकू सोडा. दुखतंय काकू. भक्ताच्या डोळ्यातलं पाणी जगाला दिसो अथवा न दिसो, आम्हाला ते आधी दिसते. श्रद्धेने मारलेली हाक आमच्यापर्यंत पोचतेच. कावेरी, तुझ्या वेदनेचा अंत आता जवळ आलाय. ज्यांनी श्रद्धा सोडली नाही त्याचा हात आम्ही कधीच सोडत नाही. हे लक्षात ठेव. वेदना जितकी मोठी तितकीच गुरुकृपाही मोठी असते. कावेरी, हे काय चाललंय? मला न विचारता पंचामृत का बनवलं? या घराची मालकीण मी आहे का तू? मी तोंड बंद ठेव. आणि तुला किती वेळा सांगितलंय, या घरात आश्रित आहेत तेव्हा आश्रितासारखं राहायचं. उगाच मालकीण बनण्याचा प्रयत्न करू नकोस. या घरातली एक वस्तू जरी हलवायची असली तरी आधी मला विचारायचं हे बजावलं होतं की नाही तुला? आज तर कहरच केलास तू. पंचामृत बनवलं. दूध, दही, तूप, साखर, मध हे सगळं वापरायला तुझ्या बापाने खजिना ठेवलाय का तुझ्या आईने? ऐक, मला माफ करा. मी काही वाईट हेतूने हे नाही केलं. गावच्या दत्त मंदिरात गेले होते, तिथे पुजारी महाराजांनी सांगितलं हा महिना गुरुपौर्णिमेचा महिना. या महिन्यात गुरूंच्या पादुकांवर दर गुरुवारी किंवा आठवड्यातून एकदा गुरूंच्या पादुकांवर पंचामृताने अभिषेक केला तर गुरुभक्ती लाभते, पुण्य मिळतं. म्हणून हे पंचामृत बनवलं मी. स्वामींच्या पादुकांवर पंचामृताचा अभिषेक करायचा होता, एवढीच इच्छा होती. मोती घडण्यासाठी शिंपल्यालाही वेळ द्यावा लागतो. वेळ टाळता येत नाही, पण तो व्यर्थही जात नाही. वेळ जवळ आली आहे. आता वेदनेचं रूपांतर गुरुकृपेत होईल. शिवशंकर शंभो. आली मोठी पुण्य कमवायला. अगं, तुझ्यासारख्या आश्रितांच्या वाट्याला पुण्य येतच नसतं. पुण्य कमवायला ना भाग्य लागतं, भाग्य. आणि भाग्यवंताच्या घरात जन्म घ्यावा लागतो. फुटक्या नशिबाची तू. अगं, जन्मापासूनच तुझ्या नशिबात अंधार लिहिलाय. आणि माहितीये तुला,
तुझ्याच बाबतीत हे असं का होतं? कारण तू पापी आहेस, पापी. गेल्या जन्मात भरपूर पाप केलेस आणि म्हणून त्याची शिक्षा देतोय देव तुला या जन्मात. अगं, कुणाचे आई बाप असं जंगलात टाकून जातात का? पोटचं पोर ते सुद्धा. कारण असतात त्याला काही ना काही. हे बघ, माझा चांगुलपणा म्हणून मी तुला त्या दिवशी घरात आणली. जंगलातून मी जर घरी आणलं नसतं ना, तर तुझं आयुष्य तिथेच संपलं असतं. त्याच रात्री एखाद्या वाघाने नाही तर लांडग्याने तुला फाडून खाल्लं असतं. मोठी आले पुण्य कमवायला. काकू, तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोला, माझ्या नशिबाबद्दलही काहीही बोला, तुमचा हक्कच आहे तो. तुमचे उपकार आहेत माझ्यावर. तुम्ही मला त्या जंगलातून उचलून आणलं, मला जगवलं, मोठं केलं. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. माझा प्रत्येक श्वास तुमच्या त्या उपकारांचा ऋणी आहे. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण मी हे पंचामृत गुरुभक्तीच्या उद्देशानेच बनवलं. तुमचा अपमान करण्याचा किंवा तुमची आज्ञा मोडण्याचा माझा कधीच हेतू नव्हता. उपकारांची परतफेड धनाने होत नाही, ती कृतज्ञतेने होते. आणि तुमच्या विषयीची कृतज्ञता मी आयुष्यभर विसरणार नाही. अगं बाई, इथे बाळ आहे. कुणी आहे का इथे? इथे एक बाळ आहे. कुणाचं आहे? कुणाचं बाळ आहे इथे? काय की बाई, जाऊ दे. मला काय करायचंय? मी कशाला एक लचाण गळ्यात बांधून घेऊ? कुणाचं बाळ आहे? अनाथच आहे. घरी घेऊन जावं, त्याला लहानाचं मोठं करावं, म्हणजे आयुष्यभरासाठी एक चांगली मोलकरीण मिळेल. सगळी कामं करेल. माझाही फायदा आणि तिचंही भलं होईल. या पादुका मला तुझ्यासोबतच सापडल्या. त्या दिवशी जंगलात तू सापडली तेव्हा तिथे बाजूला एक पिशवी पडलेली होती. मला वाटलं यात एखादा सोन्याचा दागिना असेल किंवा मौल्यवान वस्तू, पण ह्या पादुका होत्या त्याच्यात. तुला ज्यांनी जंगलात टाकलं त्यांनीच त्या पादुका तिथे ठेवल्या असतील. त्या पादुका तिथे कोणी ठेवल्या, का ठेवल्या, कोणास ठाऊक. मी आपलं म्हटलं एक लहान पोर आहे तर होतील पादुका खेळायला, किंवा तुला त्या पादुकांची सवय असेल म्हणून ठेवल्या असतील. अगं, लहानपणी छान खेळायची सुद्धा तू. म्हटलं खेळते तर राहू दे, पण आता जसजशी मोठी होत चाललीस तशी रोज सकाळ संध्याकाळ त्या पादुकांची पूजा काय करतेस, प्रार्थना काय करतेस, नमस्कार सारखे. आणि आज हे पंचामृत. हे बघ, तुझं चाललं होतं सगळं म्हणून ठीक होतं. माझं काही जात नव्हतं म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण आता हे अति झालं. हे बघ, या घरात पूजा, व्रतवैकल्य, अभिषेक हे काहीही चालणार नाही.
स्वामी देवा, आज तुम्ही अगदी लहान मुलांसारखं शिंपल्यांचा खेळ खेळताय का? या खेळामागे काही अर्थ आहे? सुंदरे, शिमल्यांचा खेळ मनुष्यासारखाच असतो बघ. न्याय आणि अन्यायाचा खेळ असतो हा. काहींच्या वाट्याला सतत न्याय येतो तर काहींच्या वाट्याला अन्याय. आणि मग हे असं उलटलेलं आम्हाला सरळ करावं लागतं. आणि मग अन्यायाचं ओझं हलकं करून न्याय त्याच्या हक्काच्या माणसापर्यंत पोहोचवावा लागतो. म्हणजे देवा, कितीही उशीर झाला तरी न्याय मिळतोच ना? उशीर न्यायाला होत नाही सुंदरे, उशीर माणसाच्या समजुतीला होतो. अन्याय काही काळ जिंकतो असं वाटतं, पण शेवटी न्यायच उभा राहतो. ज्याचं जे आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय नियती स्वस्थ बसत नाही. अरे वा, धोंडोबा, पावसाळी रानभाज्या ताज्या आहेत रे. कुठे मिळाल्या? डोंगरावर गेलो होतो, तिथे दिसल्या. स्वामींना या रानभाज्या खूप आवडतात म्हणे, म्हणून त्यांच्या चरणी ही छोटीशी सेवा अर्पण करायची. त्यांच्या मुखावरचं समाधान पाहिलं की माझं आयुष्य धन्य. म्हणून त्यांच्यासाठी खास घेऊन आलोय. खरंच आहे, स्वामींना पावसाळी रानभाज्या फार आवडतात. हो, बरं केलंस तू घेऊन आलास. बर, दर्शन घे बरं का. भाज्या या धोंडोबाने आणल्या, पण बुवाला सांगताना आम्ही सांगू की बुवा या भाज्या आम्ही आणल्यात. तशाही बुवाला रानभाज्या फार आवडतात. पाहता क्षणी बुवा नक्की प्रसन्न होईल. कदाचित एखादा विशेष आशीर्वाद देईल आम्हाला. अखेर सेवा कोणाची आणि फळ कोणाला हे कोणाला कळणार आहे? बरं, एक काम कर, दे माझ्याकडे दे. हा, तुझी सेवा स्वामींना मी पोहोचवते. हा, स्वामींना सांगते. आता नाहीतर इथूनच जाशील. दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. हा, चल चल ये. काकू, आज गुरुवार आहे. फक्त स्वामींच्या पादुकांवर पंचामृताने अभिषेक करून त्यांची प्रार्थना करायची होती, एवढंच. असं आहे का? बर, चला करूया अभिषेक. अगं चल चल, अभिषेक करूया आपण. चल. काकू, आलं, अभिषेकही झाला आणि पंचामृतही संपलं. अगं आता जा, तुझ्या त्या स्वामींना सांग पुन्हा पंचामृत बनवून द्या म्हणून. आले मोठी गुरुकृपा मिळवायला. गुरुकृपा. स्वामी, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला शिक्षा करा, पण तुमच्या पादुकांचा हा असा अपमान सहन करण्याची तुम्हीच शक्ती द्या. स्वामी देवा, स्वामी, सुंदरामावशी बाजूला वा, बाजूला वा तुम्ही. स्वामी, आज पहाटे लवकर उठले आणि जंगलात गेले. तुम्हाला पावसाळी रानभाज्या आवडतात ना, म्हणून डोंगरात गेले. हो, म्हटलं स्वामींना रानभाज्या आवडतात. कपिले, कितीही कष्ट पडली ना तरी स्वामींसाठी रानभाज्या आणायच्या. एवढी मेहनत करून रानभाज्या आणल्यात तुमच्यासाठी. घ्या, याचा स्वीकार करा स्वामी. कपिले, पावसाळ्यातल्या रानभाज्या आम्हाला फार आवडतात. स्वामी, वा, स्वामी फार मेहनतीने आणल्यात या भाज्या शोधून. अरे वा, तू आमच्यासाठी एवढं केलंयस म्हटल्यावर आता तुला काहीतरी दिलंच पाहिजे. स्वामी, अहो कशाला, तुमची कृपा हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मग ठीक आहे,
आता तुम्ही एवढा आग्रहच करताय तर द्या, चालेल बक्षीस मला. अरे वा, 2-2 बक्षीस आहेत. वा वा वा. शिंपले, ह्याचं काय करू मी? श्री स्वामी समर्थ. आले हा मी. सुंदरे, पाहिला संजय? सगळं काही डोळ्यासमोर घडलं. सेवा भक्तांनी केली आणि त्याचं श्रेय दुसरंच कोणीतरी घेऊन गेलं. अन्याय नेहमी मोठाच असतो असं नाही. कधी कधी तो अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरू होतो. आणि सगळ्यात मोठं दुःख कोणतं माहितीये? कोणतं? कधी कधी ह्याच अन्यायाची सवय होते माणसाला. जो अन्याय सहन करतो त्यालाही आणि जो अन्याय करतो त्यालाही. स्वामी, जेव्हा कळायला लागलं तेव्हा समजलं या साध्या सुध्या पादुका नाहीत, या तुमच्या आहेत. एकदा गावच्या मंदिरातील पुजारी महाराजांना दाखवल्या होत्या मी या पादुका. त्यांना विचारलं या कोणाच्या आहेत. तेव्हा ते हसले आणि म्हणाले, बाळा या स्वामींच्या पादुका आहेत. तुझ्या सोबत स्वामींच्या पादुका सापडल्यात म्हणजे तू अनाथ नाही. स्वामी तुझे आणि तू स्वामींची आहे. या पादुकांची रोज सेवा कर, पूजा कर. या पादुकांच्या रूपाने स्वामीच तुझ्या सोबत आहे. त्या दिवशी पहिल्यांदा तुमच्याबद्दल ऐकलं आणि का कोण जाणे मन अगदी भरून आलं. तुमचं नाव ऐकताच मनाला एक वेगळी ओढ लागली. जितकी तुमच्याबद्दल ऐकत गेले तितकी तुमच्याकडे खेचली जाऊ लागली. आणि नकळत तुमची भक्त कधी झाले मलाच कळलं. तुमच्या प्रत्यक्ष दर्शनाची इच्छा तर मनात रोजच असते स्वामी. स्वामी, एकदा, फक्त एकदा तुम्हाला डोळे भरून पाहावं आणि तुमच्या चरणी बसावं एवढीच इच्छा आहे. पण हे कधी घडेल हे तुम्हालाच माहिती. तोपर्यंत या पादुकांच्या रूपातच तुमचं रूप मानून तुमची सेवा करायची असं ठरवलं होतं. पण आज गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना सुरू झाला. गुरु भक्तीचा महिना, गुरु सेवेचा महिना. आणि याच महिन्यात तुमची मनासारखी सेवा करता येत नाही. असं का स्वामी? माझ्याकडून अशी कोणती चूक झाली? मी अनाथ आहे. माझं या जगात कोणीच नाही. हे दुःखही स्वीकारलं. माझ्या वाट्याला सुखच नाही हेही मान्य केलं. अपमान, कष्ट, उपेक्षा हे सगळं स्वीकारत गेले. आणि याबाबत माझी कुठली तक्रारही नाही. फक्त तुमची मनासारखी सेवा करता यावी एवढीच इच्छा होती. एवढंसही सुख माझ्या नशिबात नाहीये. स्वामी, माझं नशीब इतकं वाईट का आहे? स्वामी देवा, आतापर्यंत तर तुम्ही त्या सुट्या सुट्या शिंपल्यांशी खेळत होतात आणि आता अख्खी शिंपली पाहताय. सुंदरे, या शिंपल्याच्या दोन्ही बाजू सारख्या दिसतात, पण त्याच्या आत काय दडलंय हे कोणालाच माहित नसतं. तसंच प्रत्येकाचं नशीबही वेगळं असतं. काही शिंपले लवकर उघडतात, काही शिंपले उशिरा.
पण योग्य वेळी येईपर्यंत त्या बंदच राहतात. तसंच आम्ही प्रत्येकाची शिंपली योग्य वेळी उघडतो. मी पण मूर्ख आहे, किती वेडा आहे मी. भाज्या स्वामींपर्यंत पोचला हेच महत्वाचं आहे. सेवा त्यांच्यापर्यंत पोचली हे माझं भाग्यच नाही का? मी दिला काय आणि कपिलताईने दिला काय, त्याने काय फरक पडतो? हे धोंडोबा थांब. कपिलाताई, मला खरंच काही फरक पडत नाही. रानभाज्या मी आणल्या, श्रेय तुम्ही घेतलं, याचं मला अजिबात दुःख नाही. पण हे तुमच्यासाठी ठीक नाही. दुसऱ्यांच्या सेवेचं श्रेय घेणं ही सुद्धा एक प्रकारची चोरीच आहे, आणि अशी चोरी बरी नव्हे. बरोबर आहे. मला नको शिकव, अशी चोरी बरी नव्हे. आणि काय रे, आम्ही आहोत ना म्हणून तुमच्यासारख्या भक्तांना स्वामींचं दर्शन घडतं. नाही तर बसला असतं तटकळत, स्वामी कुठे आहेत, स्वामी कधी भेटणार करत. त्याचं थोडस श्रेय घेतलं तर काय जातं रे तुझं? आला मोठा सांगायला हे बरे नव्हे. आणि या गे तुझ्या शिंपल्या, तसाही त्याचा काय फायदा नाही आम्हाला. स्वामींनी दिल्यात ना, तूच वापर त्या. कपिलाताई, स्वामींनी दिलेली कुठलीही गोष्ट निरुपयोगी नसते. त्या प्रत्येक प्रसादामागे काही ना काही अर्थ असतो. हो ना, मग ठेव तुझ्याचकडे. याचं काय लोणचं घालू मी? अरे हे काय? ह्या शिंपल्या तर 2 होत्या, एकत्र कशा झाल्या? स्वामी 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 स्वामी, हे बघा, तुम्ही सुट्ट्या शिंपल्या दिल्या होत्या आणि एका क्षणात अख्ख्या शिंपल्या झाल्या. हे कसं काय झालं? कारण तुझी सेवा आमच्यापर्यंत पोहोचली. आता सेवेचं फळ सुद्धा तुला मिळेल. म्हणजे स्वामी, तुम्हाला सगळं माहिती होतं? स्वामी देवांपासून कोणताही भाव, कोणतीही सेवा आणि कोणतंही सत्य हे लपून राहत नाही. आपण काय अर्पण करतो त्यापेक्षा कोणत्या भावनेनं अर्पण करतो हे स्वामीदेव पाहतात. स्वामी, आता या शिंपल्याचं काय करू?